संतांची पायी न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावी सहजते स्फीती उपदेश परयुक्ती न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावी तुका म्हणे भाव जवळी धरुनी आणि देव न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे विठ्ठल विठ्ठल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता पडोनी या राही उगाच संतांची पायी न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा सर्व जीवांना संतांच्या सान्निध्यात यायला सांगतायत। परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी शंकर महाराजांचा समाधी महोत्सव हा सुरू आहे। अतिशय महत्त्वाचा हा कार्यक्रम आहे। महत्त्वाचा म्हणण्याचं कारण असं, देवाला आपले उत्सव साजरे करण्यापेक्षा आपल्या संतांचे उत्सव साजरे केलेले अधिक आवडतात। भगवान म्हणतात, जे माझ्या भक्तांचं गुणगान करतील ते मला प्राणापेक्षा फार आवडतात। तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती। भक्ताच्या चरित्राची जे प्रशंसा करतात
भक्तांचं जे गुणगान करतात, भगवान म्हणतात मला ते प्राणापेक्षा फार आवडतात। म्हणून संतांचे असे केलेले उत्सव देवाला अधिक आवडतात। आपले उत्सव करणं ते तितकं देवाला विशेष वाटत नाही, पण आपल्या भक्तांचे केलेले उत्सव देवाला विशेष वाटतात। देवाची पुढची एक भावना मी आपल्यापुढे स्पष्ट करतो। आत्मपुराणात देवाने असं म्हटलेलं आहे, जे केवळ माझीच भक्ती करतात आणि माझ्या भक्तांना डावलतात आणि केवळ माझीच भक्ती करतात ते खरे माझे भक्तच नाहीत। मग देवा तुझे खरे भक्त कोण? तर देव सांगतात, माझ्या भक्तांची जे भक्ती करतात तेच खरे माझे भक्त आहेत। म्हणून देवाला आपल्या भक्तांची केलेली भक्ती ही अधिक आवडते। ये मे भक्त जना पार्थ न मे भक्ताश्च ते जनाः मद भक्तानां तुये भक्ताः ते मे भक्त तमा मताः। आत्मपुराणात भगवंताने म्हटलंय, जे केवळ माझीच भक्ती करतात आणि माझ्या भक्तांची भक्ती करत नाहीत ते खरे भक्तच नाहीत। मग देवा खरे भक्त कोण? तर भगवान म्हणतात, माझ्या भक्तांची जे भक्ती करतात तेच खरे माझे भक्त आहेत। मद भक्तानां तुये भक्ताः, माझ्या भक्तांचे जे भक्त आहेत ते मे भक्त तमा मताः, तेच मी श्रेष्ठ भक्त समजतो। म्हणून महाराजांचा हा समाधी उत्सव आपण मोठ्या उत्साहाने करत आहात। देवाला अनंत पटीने आवडणारा असा उत्सव आहे। समाधी सोहळा महाराजांचा संपन्न केला जातो आहे। वैशाख शुद्ध अष्टमीला महाराजांनी समाधी घेतलेली। हा पुण्यतिथीचा महत्त्वाचा दिवस। मला एक म्हणायचे, महाराजांनी समाधी घेण्याच्या अगोदर पंचांगामध्ये वैशाख शुद्ध अष्टमी ही तिथी होती का नव्हती? महाराजांनी समाधी घेण्याच्या अगोदर पंचांगामध्ये वैशाख शुद्ध अष्टमी ही तिथी होतीच, पण एक सांगू, ती पुण्यवान नव्हती, ती फक्त तिथी म्हणून होती। वैशाख शुद्ध अष्टमी तिथी म्हणून होती, ती पुण्यवान नव्हती। पण महाराजांनी त्या दिवशी समाधी घेण्यामध्ये त्या तिथीलाही पुण्यवान बनवलं, म्हणून पुण्यतिथी। त्या तिथीचं नाव सर्वांच्या स्मरणात राहते। प्रकार असा आहे, आपल्या बापाचं श्राद्ध कधी आहे हे मुलाला माहीत नाही, अशी सध्याची घसरण झालेली आहे। पण महाराजांचा हा समाधी उत्सव लोकांना कायमचा स्मरणात आहे, वर्षभर त्याची आठवण होत राहते। आपला उत्सव आता किती दिवसांनी आहे, कसा येणार आहे, म्हणजे त्या उत्सवाची, त्या वैशाख शुद्ध अष्टमीची सर्वांना सारखी आठवण होत राहते। म्हणून पुण्यतिथी म्हणण्यातून त्या तिथीलाही महाराजांनी पुण्यवान बनवलं, म्हणून ती तिथी सर्वांच्या ध्यानात राहते। आणखी दुसरा एक भाग मी आपल्याला सांगतो, पुण्यतिथी कोणाची? ज्यांनी जीवनात काय पुण्य संपादन केलेलं आहे आणि इतरांनाही पुण्य मार्गाला लावलेलं आहे, त्यांचीच पुण्यतिथी होऊ शकते। आयुष्यभर पापच पाप करणाऱ्याची पुण्यतिथी होऊ शकत नाही। आयुष्यभर पाप केलं, इतरांना पापाकडे प्रवृत्त केले, त्यांची पुण्यतिथी होऊ शकत नाही। म्हणायची झाली तर त्यांची पाप तिथी म्हणावी। पुण्यतिथी ही पुण्यवानांचीच, ज्यांनी काय पुण्य संपादन केलं आणि इतरांना पुण्य मार्गाला लावलेला आहे। वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला,
हरी भजनी हे धवळीले जग संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला हरिभजने हे धवळले जग चुकविला लाग कडकाळाचा पुण्याची प्राप्ती करून देणारा धर्म हा त्यांनी वाढता केला अनेकांना पुण्य मार्गाला लावलं त्यांचीच पुण्यतिथी होऊ शकते त्यांनी जीवनात किती पुण्य केलेलं असायला पाहिजे किती पुण्य केलेलं असायला पाहिजे तुकोबार आहे त्याचा मापदंड सांगतात त्यांनी किती पुण्य केलेलं असायला पाहिजे की ज्यांचं नाव आपण घेण्यात आपल्याला पुण्य मिळू शकतं त्यांनी आपल्या जीवनात किती पुण्य केलेलं असायला पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे एकच उत्तर मला एका उत्तरण्याची सवय पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे सज्जनांची नावे घेता पुण्यवंत व्हावे त्या संतांची महात्म्यांची नावं जरी आपण घेतली तरी नाव घेण्यात आपल्याला पुण्य मिळू शकतंय नुसतं नाव घेण्यात मग त्यांनी आपल्या जीवनात किती पुण्य केलेलं असायला पाहिजे याचा काय आपण विचार करू शकणार म्हणून अशी महात्म्यांची पुण्यतिथी संपन्न होत आहे शंकर महाराजांचा हा समाधी सोहळा पुण्यतिथीचा चांगल्या प्रकारे मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे त्यात सेवेचा अवसर प्राप्त झालेला आहे म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा मी अभंग असा सेवेला घेतला की आपल्या जीवनात अशा संतांचा संबंध यावा मनुष्याने आपल्या जीवनात सत्संगती केली पाहिजे अशा संतांचे संबंध आला पाहिजे इतरांचा संबंध जीवनात येऊच नये पण संतांची संगती घडल्याशिवाय मात्र राहू नये कोणी म्हणेल असं का त्याचं कारण सांगतो इतरांच्या संगतीमध्ये पतन आहे पतन आणि संतांच्या संगतीमध्ये उद्धार आहे मानवाचं पतन होणं अगर मानवाचा उद्धार होणं एक संगतीवर अवलंबून आहे पतन उद्धार संगाता महिमा त्यजावे अधमा संत सेवे त्यजावे अधमा संत सेवे बालक्रीडेच्या अभंगातून सांगतायत मानवाचं पतन होणं अगर मानवाचा उद्धार होणं हा केवळ एक संगतीचा महिमा आहे पतन
उद्धार संघाचा महिमा. म्हणून ज्याला आपलं पतन होऊ नये असं वाटतंय त्याने काय करावं, त्याजावे अधमा. आणि उद्धार व्हावा वाटतंय त्याने काय करावं, संत सेवी. यावर कोणी असं म्हणेल इतरांच्या संगतीत पतन का होतं आणि संतांच्या संगतीत उद्धार का होतो, तर त्याचे कारण आपल्या लक्षात आणून देतो. आपण जशी संगती करू ना तसे विचार आपल्या जीवनात निर्माण होतात आणि जसे विचार निर्माण होतात तसं आचरण आपल्या हातून घडतं आणि आचरण जसं घडेल तशी गती आपल्याला मिळते. आपल्याला गती जी मिळते ती आपल्या कृतीवर अवलंबून आहे. गती ही आपल्या कृतीवर अवलंबून आहे. कृती ही आपली विचारावर अवलंबून आहे आणि विचार हे आपल्या संगतीवर अवलंबून आहे. तुम्ही कोणाच्या संगतीत वावरता यावर तुमचं जीवन बनलं जातं. वाईटाच्या संगतीत जर वागू लागलो, वावरू लागलो आपण, तर वाईट विचारच कानावर येणार, वाईट आचरणच दिसून येणार आणि वाईट करण्याकडेच आपली प्रवृत्ती होणार. तुकोबारांचे एक अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, चोराच्या संगतीत आपण जर राहू लागलो तर काय निरपेक्ष बनणार का? चोराच्या संगतीत राहिल्यानंतर तसेच विचार आपल्या जीवनात निर्माण होणार. मग दुसऱ्याची चिंधी जरी दिसली तर ते घेण्याकरता आपली धाव तिकडं होईल. बैसता चोराचे संगती तैसी होय मोठी, देखताची चिंधी मन भावे. बैसता चोरापाशी तैसी होय मोठी, देखताची चोरापासी तैसी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. ज्याच्या संगतीत आपण वावरतो त्याचे विचार आपल्या कानावर येतात, त्याची कृती आपल्याला दिसून येते आणि त्याच्या विचाराप्रमाणे आचाराप्रमाणे आपली बुद्धी तशी होते, आपण तिकडे प्रवृत्त होतो. म्हणून संगती आपल्या जीवनात, फळाची संगती उपयोगाची नाही, आपणा पाय त्याचे संगे, आपणा पाय त्याचे संगे, आपणा पाय त्याचे संगे. फळाची संगती उपयोगाची नाही, आपणा पाय त्याचे संगे, आपणा दुष्टाच्या संगतीत जर आपण वावरू लागलो तसेच विचार तसेच आचार आपल्या जीवनात घडत राहणार. संगती ही आपल्या जीवनात वेगवेगळे स्तर निर्माण करते. आपण उत्तमाच्या संगतीत राहू लागलो तर आपलं जीवन उत्तम बनू शकतं. आपण मध्यमाच्या संगतीत वावरू लागलो तर आपलं जीवन हे मध्यमच बनणार आणि आपण अधमाच्या संगतीत राहू लागलो तर आपलं जीवन हे अधमच बनणार. संगती जशी करू तसे तसे स्तर आपल्या जीवनात निर्माण होतात. संगती वेगवेगळे स्तर कसे निर्माण करते, संस्कृतमध्ये एक सुंदर सुभाषित आहे, ते मी आपल्या निदर्शनास आणून देतो. म्हणजे संगती आपल्या जीवनात वेगवेगळे स्तर कशी निर्माण करते आपल्या लक्षात येईल. त्यांनी उदाहरण घेतलेलं आहे. एक पाण्याचा थेंब आहे, त्या पाण्याच्या थेंबाने तापलेल्या लोखंडाची संगती केली. पाण्याचा थेंब तापलेल्या लोखंडाच्या संगतीत गेला. मला सांगा त्या थेंबाचं काय झालं असेल? बाष्पीभवन झालं आणि त्याच क्षणात तो संपला. त्याचं अस्तित्व शिल्लक राहिलं नाही, तो संपला गेला. तोच पाण्याचा थेंब
कमलपत्राच्या संगतीत गेला. आता काय झालं त्या थेंबाचं? तो मोत्यासारखा चमचम करू लागला, शोभू लागला. आणि तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातल्या शिंपल्याच्या संगतीत गेला. आता काय झालं? त्याचं मोती झाला. पहिल्या थेंबाचं अस्तित्व शिल्लक राहिलं नाही, दुसरा थेंब मोत्यासारखा शोभू लागला आणि तिसरा मोतीच बनला. हे तीन वेगवेगळे स्तर कशाने निर्माण झाले? संगतीने. पहिल्या थेंबाने तापलेल्या लोखंडाची संगती केली. तापलेलं लोखंड हे संगती करण्यासारखं आहे का? पण त्या तापलेल्या लोखंडाची संगती तो केला. संतप्ता यशी संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते. अतिशय तापलेल्या लोखंडाच्या संगतीत गेलेला पाण्याचा थेंब, त्याचं नावही जाणलं जात नाही, तो संपला जातो. आणि मुक्ताकारतया तदेव नलिनी पत्रस्थितम राजते. तदेव तोच पाण्याचा थेंब नलिनी पत्रस्थितम मुक्ताकारतया राजते. नलिनी पत्रावर स्थित झाला तर मोत्याच्या आकाराप्रमाणे तो शोभू लागतो. आणि तोच पाण्याचा थेंब स्वात्या सागर शुक्ती मध्ये पतितम तन मौक्तिकम जायते. स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातल्या शिंपल्याच्या संगतीत गेला तर त्याचा मोती होतो. एकूण शेवटी सांगतात प्रायेण अधम मध्यम उत्तम गुणाः संवासतो जायते. म्हणून अधम गुण, मध्यम गुण, उत्तम गुण आपण जशी संगती करू तसे आपल्या जीवनात निर्माण होतात. मग जीवन आपलं चांगलं बनावं असं वाटतंय ना, मग चांगल्यांच्या संगतीत राहिलं पाहिजे. तुका म्हणे जिणे भले संत संघष्टने. संत संघष्टने जिणे भले. वाईटाच्या संगतीत आपलं जीवनही उद्ध्वस्त होणार, वाईट होणार. मला सांगा, विंचवाची संगती व्हावी का? होऊ नये. होऊ नये. कधी होऊ नये? अहो कधीच होऊ नये. कधीच होऊ नये. ती कधीच उपयोगाची नाही. पण तुकोबारा म्हणतात एक वेळ विंचू बरा. पण अशी समाजात काही माणसं आहेत की त्यांची संगती तर नकोच, पण त्यांचं दर्शनही नको. संगती तर नको का? तुकोबार आहे तो फरक आपल्या लक्षात आणून देतात. आपण एक बघा, विंचवाने आपली नांगी वर धरू द्या आणि आपल्या सर्वांगावरून फिरू द्या, आपल्यावर काही त्याचा परिणाम होईल का? काहीच होणार. नांगी वर धरून आपल्या सर्वांगावर फिरला तरी आपल्यावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. परिणाम कधी होईल? त्याने नांगी का खाली टेकवली का साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. विंचू हानी नांगी अग्न लावी अनिका अंगी. त्याने नांगी का खाली टेकवली का साक्षात्कार होणार, दुष्परिणाम लगेच. अग्न लावी अनिका अंगी म्हणजे त्याच्या नांगीमध्ये फक्त विष आहे, पण दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विष आहे. तुका म्हणे विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाच्या नांगीत विष आहे, पण दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विष आहे. दुर्जनाच्या कोणत्याही अंगाचा स्पर्श व्हायला नको, संबंध यायला नको. तुकोबर म्हणता स्पर्शच काय, त्याचं दर्शनही नको व्हायला. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. एक क्षणभर देखील त्याचं दर्शन नको. एका क्षणाचं दर्शन देखील आपल्या जीवनाला उद्ध्वस्त करू शकतं. वाईटाच्या एका क्षणाचं दर्शनही आपल्या जीवनाला उद्ध्वस्त करू शकतं.
श्रीमद भागवतातला एक पुरावा मी आपल्या पुढे ठेवतो. अजामेळ हा पूर्वी सत्शील होता, सदाचरणी होता, चांगला होता, आचारनिष्ठ. तो समिधा आणण्याकरता म्हणून अरण्यात गेला आणि अरण्यातून समिधा घेऊन येत असताना त्याला वाटू लागला आपण तो मगाशी आलो तो लांबचा मार्ग जरा दूरचा, हा जरा मधला मार्ग आहे. लोक सांगतात या मधल्या मार्गाने जाऊ. तुम्ही काय म्हणतात त्याला? शॉर्टकट. शॉर्टकट मधल्या जवळच्या मार्गाने आपण जाऊया म्हणून तो एका मधल्या गल्लीतून शिरला. पण ज्या गल्लीतून तो शिरला ती मधली गल्ली वेगळी होती. त्या गल्लीतून तो जात असताना क्षणभर असं नजर त्याची बाजूला गेली तर त्याला असं दृश्य दिसलं. एक जार पुरुष एका वेश्येबरोबर कामक्रीडा करताना दिसला. ती अशी गल्ली होती. एक क्षणभर त्याला ते दृश्य दिसलं. तो जार पुरुष वेश्येबरोबर वेगळ्या क्रीडा करत होता. ते एका क्षणाचं दर्शन अजामेळाच्या अंतःकरणाला असं धक्का देऊ लागलं की कसा ते आनंद लुटतायत. आपल्याला असा आनंद लुटता येणार नाही का? सारखं त्याच्या मनात तेच येतंय. कसा ते आनंद लुटत होते, आपल्याला नाही का असं आनंद. तो आला खरा ठिकाणावर पण मनाने होता त्याच गल्लीत. कसा ते आनंद लुटत होते. समिधा ठेवल्या पण तिथे थांबला नाही. त्या गल्लीने त्याला खेचलं, त्या दृश्याने त्याला ओढलं आणि तो परत मागे फिरून आला आणि त्या वेश्येच्या घरी गेला. वेश्यागामी बनला, दुराचरणी बनला. घरातली सगळी संपत्ती संपवली, काहीच शिल्लक राहिलं नाही. वेश्या काय धनरहिताला जवळ करते का? आना तो मग चोऱ्या करू लागला, दरोडे घालू लागला, हिंसा करू लागला, हत्या करू लागला. वेश्यागामी दुराचरणी बनला. त्याचं इतकं जीवन उद्ध्वस्त झालं. कशामुळे? एका क्षणाचं वाईटाचं दर्शन अजामेळाच्या अधःपतनाला कारणीभूत झालं. म्हणून वाईटाचं दर्शनही नको, समागम तर नकोच नको. म्हणून तुकोबरायांचं म्हणणं आहे, बाबांनो संग संतांचा करिता बरवा. कावडीच्या अभंगात म्हटलेलं संतांची संगती जीवनात फार चांगली. संतांच्या संगतीतच यावं. चांगल्यांची संगती जीवनात चांगलं घडवते. एक सांगू का, जरा बोलतो. चांगल्यांच्या बरोबरच जर आपण पायी वारीला गेलो तरच दिंडी धरून चालणार. आणि मोकारांच्या संगतीत जर गेला तर पंढरपुरापर्यंत याची दिंडीची गाठ भेट होत नाही. मैलभर पुढे नाही तर मैलभर पाठीमागे. चांगल्यांच्या बरोबरच जर आपण पंढरपूरला गेलो तरच चंद्रभागेत स्नानाला जाणार. आणि इतरांच्या संगतीत गेला तर तिथेच मठात पुण्यश्लोको नळो राजा. चांगल्यांच्या सहवासातच चांगले विचार निर्माण होतात, चांगलं आचरण घडतं. म्हणून तुकोबरांचा आग्रह आहे, तुम्ही चांगल्यांची संतांची संगती करा. चांगल्याने हे ध्यानात घ्यावं बरं का. चांगल्यांनीही चांगल्यांची संगती केली पाहिजे. चांगला जर वाईटाच्या संगतीत गेला तर चांगल्याचंही वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. यालाही तुकोबारांनी एक दृष्टांत दिलाय. तुकोबारा म्हणता हिरा आहे बघा. हिरा किती उत्तम किंमतवान आहे. पृथ्वीचा मोल कमी पडेल अशी काही काही हिऱ्यांची किंमत असते. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत सांगतात, पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे. पृथ्वीचं मोल कमी पडेल अशी काही काही हिऱ्यांची किंमत असते. अशी इतकी किंमत का? तर तुकोबाराय म्हणतात त्याची परीक्षा घ्या तुम्ही. त्याची परीक्षा काय? तो आयरणीवर ठेवायचा
आणि वरून लोहाराच्या घणाने मारायचं. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी तोच मोल पावे खरा करणीचा होय चुरा. ऐरणीवर ठेवायचं आणि वरून लोहाराच्या घणाने मारायचं तरी जो फुटत नाही तो आहे हिरा. तुका म्हणे तोच हिरा घन घाये निवडे पुरा. म्हणे लोहाराच्या घणाच्या घावाने न फुटणारा असा अभेद्य हिरा. पण तुकोबाराय म्हणतात तोही फुटला ना ढेकणाच्या संगे हिरा लोहाराच्या घणाच्या घावाने न फुटणारा अभेद्य हिरा आहे. पण तोही फुटला ना ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. जो हिरा पण भंगला का ढेकणाच्या संगे. काय त्या ढेकणात क्षमता आहे काय कळणं एवढंच असतं. पण त्याचा स्पर्श काय हिऱ्याला झाला की हिरा लगेच दुभंगला जातो. म्हणून हिरक भस्म वगैरे आपल्याला मिळू शकतं. तर ढेकणाच्या स्पर्शात हिरा भंगला गेला. त्याप्रमाणे कुसंगे नाडला साधू तैसा. वाईटाच्या संगतीत साधूचा देखील त्याचप्रमाणे भंगन घडलं. साधुत्व त्याचं संपलं गेलं. तशी समाजातही काही ढेकणं आहेत, माणसातही काही ढेकणं आहेत की ज्यांच्या संगतीत चांगल्या चांगल्या हिऱ्यांचं भंगन घडलेलं आहे. चांगले चांगले हिरे नष्ट झालेले. माणसातही काही ढेकणं म्हणजे काय. माणसात ढेकणं कशी काय तर सांगतो आपल्याला. ढेकून काय करतो. चावतो म्हणजे काय करतो. अहो रक्त खेचून घेतो. आपलं रक्त शोषण करतो. ढेकून रक्त शोषण करतो. तसं जी माणसं दुसऱ्याचं शोषण करतात
ती माणसं ढेकणं समजावीत. माणसाने आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याचं पोषण करावं, दुसऱ्याचं शोषण करू नये. विठ्ठल शोषण करणं ही मतकुन वृत्तीशास्त्रात सांगितले ढेकणाची वृत्ती आहे. माणसाने दुसऱ्याचं शोषण नको करायला, पोषण करायला हवं. तशी दुष्टाच्या संगतीमध्ये चांगल्यांचं शोषण होतं. म्हणून वाईटाची संगती करू नये, चांगल्यांची संगती करावी असा तुकोबारायांचा आग्रह. त्यावेळेला काही लोक म्हणाले, महाराज ठीक आहे, चांगल्यांच्या संगतीत राहू आम्ही, पण चांगल्यांच्या संगतीत आल्यावर पुढे काय करायचं? तुकोबाराय म्हणतात पुढे एक करायचं. काय? परमार्थाची त्वरा करायची. त्वरा, ढिलं पडायचं नाही, परमार्थाची त्वरा करायची. संत समागमी धरोनी आवडी, संत समागमी धरोनी आवडी, संत समागमी धरोनी आवडी, संत समागमी धरोनी आवडी. करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकळ. तुकोबाराय म्हणतात, संतांच्या समागमात आल्यानंतर पुढची वाटचाल अशी करायची की परमार्थाची त्वरा करायची. संत समागमी धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थी. का तातडी करायची? याचा काय भरवसा आहे? क्षणात हा जाणार आहे, नाशिवंत देह जाणार सकळ. म्हणून जितकी संधी या काळाने आपल्याला दिलेली आहे, दिला या काळे अवकाश, त्याचं लक्ष आपल्याकडे गेलं नाही. त्यांनी संधी दिलेली आहे, तोपर्यंत आपण परमार्थाची त्वरा करायची. असं तुकोबाराने म्हटल्यानंतर तो ग्रस्त म्हणू लागला, महाराज तुम्ही पूर्वी जे सांगत होते ते बरं वाटत होतं की संतांची संगती करावी, त्यांच्या बरोबर राहावं, महाराजांच्या बरोबर हिंडावं. ते जिकडे जातील तिकडे, हा सप्ताह तो सप्ताह, हे कीर्तन ते कीर्तन, ही वारी ती वारी, चाललंय त्यांच्या बरोबर. काय निवांत. संत संगत में 3 गुण है, हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले, अखेर बैकुंड. त्यांच्या सहवासात राहायचं हे सांगितलं ते बरं वाटत होतं. पण तुम्ही पुढे आता जे सांगितलं की करावी तातडी परमार्थी, हे आपल्यासारख्याला शक्य नाही. शक्य नाही म्हणजे कसं? परमार्थाची तातडी करायची म्हणजे नेमकं काय करायचं? काय करायचं? काय करायचं? अहो पहाटे काकड्याला उठायचं आणि काय करायचं? आपल्या वारकरी संप्रदायाची साधनेची सुरुवात कुठून आहे? काकड्यापासून. पहिलं पहाटे काकड्याला उठायचं, 4 ते 6 काकडा भजन, पुढे नंतर पारायणाला बसायचं, नंतर गाथा भजनाला उभं राहायचं, नंतर कथेला, प्रवचनाला, नंतर हरिपाठ, नंतर रात्री कीर्तन, जागर भजन. ही दिनचर्या आपली परमार्थाची तातडीची. तो म्हणू लागला, महाराज हे आपल्यासारख्याला शक्य होणार नाही. पहाटे आपल्याला उठवायचं नाही, पारायणाला बसवायचं नाही, गाथा भजनाला उभं राहायचं नाही, कथेची वेळ आणि विश्रांतीची वेळ एक असते, ते जमणार नाही. हरिपाठाच्या वेळेला आम्ही फिरायला जात असतो, ते शक्य होणार नाही.
आणि कीर्तनाची वेळ तर आपल्याला जागरण सहन होत नाही. म्हणजे एकंदरीत दिवसभरचा कार्यक्रम मिटला का, संपला का? मग काय करू आम्ही? हे आम्हाला शक्य नाही. तुकोबारा म्हणतात, जरी शक्य नसलं तरी आमचं म्हणणं आहे तू संतांच्या जवळ पडून तू काही करू नको, पण संतांपासून बाजूला जाऊ नको. मग बाजूला नव्हतं तिथे राहून करू काय? पडोनिया राहे राहे पडोनिया राहे तुकोबारा म्हणतात, तुला काही शक्य नसलं तरी हरकत नाही, पण संतांपासून बाजूला जाऊ नको. मग तिथं राहून करू का? अरे पडून राहा ना, पडून या राही. उगाच संतांचे पायी उगाच पडून या राही. संतांच्या चरणाजवळ उगीच आपला तू पडून राहा, बस उगीच पडून राहा. माळशिरसचा मारुती आहे ना, माळशिरसचा मारुती. तसं संतांच्या चरणाजवळ तू आपला नुसता पडून राहा. नुसता पडून राहिला तरी तो समागम तुझ्या उपयोगाला येणार, तो वाया जाणार नाही. नुसतं पडून राहिलं तरी उपयोगाला येऊ शकतो समागम. कसा येऊ शकतो? मी आपल्या लक्षात 2-3 उदाहरणाने आणून देतो. नुसतं पडून राहिलं तरी कसा उपयोग होणार? आपली एक म्हण आहे, शेण जमिनीवर का पडलं की माती घेऊन उठणार म्हणतो आपण. शेण जमिनीवर पडलं की ते तसं उठणार नाही, माती घेऊनच उठणार. तसं संतांच्या जवळ नुसतं पडून जरी तुम्ही राहिला तरी परमार्थाचे काही ना काहीतरी रजक्कन घेऊन तुम्ही उठल्याशिवाय राहणार. नुसतं पडून जरी राहिला तरी तो समागम उपयोगाला येणारच, वाया जाणार नाही. काही नका करू, काहीच करू नका, फक्त संतांच्या जवळ पडून राहा. शंकराचार्यांनी गीता भाष्यामध्ये एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे. शंकराचार्य सांगतात, अग्नी आहे, अग्नी थंडी दूर करणारा आहे की नाही? अग्नी हा थंडी दूर करणारा आहे. मग मला सांगा, त्या अग्नीपासून आपण किती किलोमीटर दूर राहिलं पाहिजे? दूर राहिलं पाहिजे का? नाही. अग्नी जवळून अग्नीपासून दूर जाता कामा नये. मग काय करावं? काहीच करायचं नाही, फक्त अग्नी जवळ जाऊन थांबायचं. अग्नी जवळ जाऊन तुम्ही नुसतं थांबलात तरी थंडी दूर होईल की नाही? बाजूला गेल्यावर थंडी दूर होईल का? नाही. मग बाजूला जाऊ नका, फक्त अग्नी जवळ जाऊन थांबा. अग्नी तुमची थंडी दूर करेल. शंकराचार्य सांगतात,
दूरस्थानम यथा अग्नी शीतम न अपनयती. अग्नीपासून दूर राहणाऱ्याची अग्नी थंडी दूर करू शकत नाही. मग काय करायचं? काहीच करायचं नाही, फक्त अग्नीच्या जवळ जाऊन थांबायचं. अग्नीच्या जवळ जाऊन थांबायचं, तुमची थंडी सहज दूर होईल. तसं संतांच्या जवळ पडून राहा. नुसतं पडून राहिला तरी समागम उपयोगाला येणार, वाया जाणार नाही. कसा उपयोगाला येऊ शकतो? मी आपल्यापुढे उदाहरण देतो. गावबा, त्याला पोळ्या फार आवडत होत्या. आईला तो म्हणू लागला मला पोळी दे. आईने उसनवारी केली आणि त्याला पोळी खाऊन घातली. दुसऱ्या दिवशी तो आईला म्हणू लागला आई आजही पोळीच कर. दुसऱ्या आईला माहित होतं हा उद्या मागणार आहे म्हणून पुरण तिने राखून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी पोळी करून घातली. तिसऱ्या दिवशी तो म्हणाला आई रोजच पोळी कर, रोजच. आईच्या डोळ्यातून घळघळ अश्रू आले. आपण रोज काय पोळी देऊ शकणार? आपल्या वाट्याला दारिद्र्य आलेलं आहे. उसनवारी करून डाळ गहू तांदूळ आणलेले आहेत आणि सणाच्या दिवशी आपल्या मुलाने दुसऱ्याच्या दारात जाऊ नये. दुसरे चांगल्यांच्या दारात, मोठ्यांच्या श्रीमंताच्या दारात एखादं गरिबाचं पोरगं आलं की त्याची अवहेलना होते, निर्वत्सना केली जाते, घालून पाडून बोललं जातं त्या मुलाला. ही आई म्हणू लागली मला ते पाहणार नाही म्हणून तुला मी उसनवारी करून काही करून आणणार आणि तुला पोळी खाऊ घालणार सणाला. रोज कुठून देणार? त्याने रोजच्या प्रमाणे स्वयंपाक केला. हा म्हणू लागला पोळीच दे, मी नाही खाणार आहे. उपाशी राहिला. दुसऱ्या दिवशी चट जेवण, कुठपर्यंत उपाशी राहील? दुसऱ्या दिवशी त्याने जेवण केलं नाही. पोळीच दे म्हणू लागला, पोळीच दे. काय करणार हो आई? रडत बसली बिचारी. तो जेवला नाही, आई तरी कशी जेवणार हो? आई गुपचूप तशीच राहिली, रडते आहे. तो जेवला नाही, आई जेवली नाही. जिच्याकडून डाळ आणि गहू तिने उसने आणले होते ती सहज फिरत आली हिच्याकडे. ही रडताना दिसली. का हो सीताबाई रडता? का हो रडता? सीताबाई म्हणू लागली अहो काय सांगायचं, माझा बाळ्या 2 दिवस झालं जेवला नाही, 2 दिवस. अहो मग डॉक्टरकडे न्या ना. म्हणे तसा रोग नाही ना, डॉक्टरकडे याला कशा न्यायला पाहिजे? रोज पोळीच द्या म्हणतो तो. म्हणे मग तुम्ही दिली नाही का? माझ्याकडून डाळण गवत आणले होते, त्यानेच तर घोटाळा झाला. म्हणे तुम्ही उसने दिले, मी त्याची पोळी खाऊन घातली, तो रोजच पोळी द्या म्हणतो, रोज कुठून देणार मी? ती म्हणू लागली मग एक करा तुम्ही, त्याला पैठणला घेऊन जा. नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो, ते त्याला पुरणपोळी देतील. असं का रे, येतो का पैठणला? म्हणे येतो. पोळी मिळणार आहे का? हो म्हणे पोळी करतात. मग कुठे यायची तयारी? पैठणला तो गेला. त्याच्या आईने नाथ महाराजांना भेटून सांगितलं की माझा हा मुलगा आहे, आपल्याकडे राहू द्या. नाथ महाराज म्हणतात हरकत नाही, राहू द्या. अनेक मुलं आहेत, त्याच्याबरोबर त्याला करमून जाईल, राहील. सकाळी काकडा असतो, पारायण असतं, भजन असतं, हरिपाठ असतो, कथा असते, दिवसभर भरगतचं कार्यक्रम असतात, करमून जाईल त्याला. याने ऐकलं बा. तो म्हणू लागला यांनी तर पोळीचं नावही घेतलं नाही आणि काकड्यापासून सुरुवात केली. तो रात्री जागरापर्यंत, म्हणजे पोळी तर मिळणार नाही, हे माझ्या गळ्यात पडणार.
तो आईला एका बाजूला घेऊन म्हणला, आई तू इथे मला कशाला आणलं? अरे तुला पोळी आवडते म्हणून नाथमहाराजांकडे पोळी मिळेल म्हणून आणलं. मग त्यांनी तर पोळीचं नावही घेतलं नाही, काकड्यापासून सुरुवात केली. पर ते मी बाकीचं काही करणार नाही, फक्त पोळी खाण्याकरता राहील. त्यांना विचार, मी काही करणार नाही, फक्त पोळी खाण्याकरता राहणार आहे, ठेवणार का? पोळी देणार का? आता कोणत्या तोंडाने विचारेल होती आई की माझा बाळ्या काहीच करणार नाही, फक्त पोळी खाण्याकरता राहणार, तेवढ्याकरता राहू द्या. ती आई म्हणलं चला आपल्या घरी. नाथ महाराजांनी पाहिलं माय लेकरात काहीतरी कुजबूज झाली आणि ही त्याला घेऊन चालली. ही ठेवणार होती पण घेऊन चालली. तो काहीतरी बोलला. नाथ महाराज म्हणतात, आई साहेब काय त्याचं म्हणणं आहे सांगा. नाही काय नाही, आम्ही जातो. अहो तुम्ही त्याला ठेवणार होते ना? नाही, आमचा विचार बदलला, आता आम्ही जातो. नाही काय म्हणणं काय? चर्चेने प्रश्न सुटत असतात, चर्चा तर करा. काय त्याचं म्हणणं आहे सांगा तर खरं. तेव्हा काय नाही महाराज, नाही असं जायचं नाही, सांगा काय त्याचं म्हणणं आहे सांगा. ती म्हणू लागली, महाराज तो म्हणतो मी काकडा, पारायण, भजन, हरिपाठ हे काही करणार नाही, फक्त पोळी खाण्याकरता राहील, तेवढ्याकरता ठेवतात का विचार. नाही तर मग मी इथं राहणार नाही. कोणत्या तोंडाने मी तुम्हाला म्हणू हा पोळी खाण्याकरता राहील, राहू द्या. तो असं म्हणतो, हो काही करणार नाही म्हणतो. नाही का रे इकडे. म्हणे काय तुझं नाव? म्हणे माझं नाव गावबा. मग तू आईला काय म्हटला? आईला मी हेच म्हटलं, पोळी जर मिळणार नसेल तर मी इथे राहणार नाही, हे बाकीचं काही मी करणार नाही. म्हणे तू कशावरून म्हणतो? तुम्ही मगाशी पोळीचं नावच घेतलं नाही ना. काकड्यापासून सुरुवात केली तो थेट शेजारतीपर्यंत. पोळी मिळणार आहे का तर मी राहणार आहे, नाही तर मी राहणार नाही. नाथ महाराजांनी विचार केला, लोखंडाने परिसाजवळ जावं आणि परिसाजवळ जाऊ नये. लोखंड जर लोखंडच राहत असेल तर त्यात कमीपणा कोणाचा आहे? परिसाचा आहे. परिसाजवळ जाऊन लोखंडाने लोखंडच राहू, यात परिसाचा कमीपणा आहे. ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, शिवतलिया ही परिसे लोहत्वाचे अवदशे, न चुकी जे आयसे तै कवना तो बोलू. तसा हा आपला उणेपणा आहे, हरकत नाही. पोळी खाण्याकरता राहू द्या, नको काय करायचं. आई साहेब काय काळजी करू नका, राहू द्या, नको काय करू द्या, पोळी देईल ती म्हण त्याला. हा म्हणला मी काही करणार नाही, हे पहिलं ध्यानात घ्या, पुढे नको काय तक्रार व्हायला आपली, करार व्यवस्थित झाला पाहिजे. नाथ महाराज म्हणतात व्यवस्थित करार, तू काही करू नको, मी पोळी खायच्या वेळेला तुला हाक मारेल त्यावेळेला तू यायचं, एवढं पात्र तू सांग. म्हणे कधी मिळणार? आणि सकाळी 11 वाजता मी विजयी पांडुरंगाला नैवेद्य घेऊन येणार. विजयी पांडुरंगाला तो समर्पित केला की तुला हाक मारणार, मग माझ्या बरोबर तुला जेवायला घेणार आणि पोळ्या खाऊ घालणार. किती तू खाशील तेवढ्या, पोट भरेपर्यंत तेच. बरं मग ठीक आहे, पण मी ते बाकीचं काही करणार नाही बरं. म्हणून नको करू, पोळी खाण्याकरता तर राहशील ना, पोळी तर खाशील ना. हो म्हणे तेवढ्या करतात आलोय. बरं म्हणे हे दुपारचं झालं, संध्याकाळी काय? म्हणे संध्याकाळी पोळी. किती वाजता? म्हणे 8 वाजता. म्हणजे मला टाइम माहीत असलेले बरं, नको मी बाहेर कुठे जायला. दुपारी 11, रात्री 8 वाजता. बाकीचं मी काय करणार नाही, नको करू, फक्त मी हाक मारल्यावर पोळी खाण्याकरता यायचं.
ठराव झाला, काकडा सुरू झाला, हा जागा झाला, पण म्हणतो आपला ठराव आहे ते आपण काही करणार नाही. उठला नाही, काकड्याला नाही, पारायणाला नाही, भजनाला नाही, तो वाट पाहत होता 11ची. 11 वाजता नाथ महाराज नैवेद्य घेऊन आले, विजय पांडुरंगाला समर्पित केला आणि हाक मारले, गावबा. गावबा ताडकन उठला, नाला महाराज 11 म्हणजे 11, हा तुला पोळी खायची ना, चाल. नाथ महाराजांनी त्याला आपल्या बरोबर घेतलं आणि त्याला पोळी खाऊ घातली यथेच्छ. आता नाथ महाराजांच्या घरची ती पोळी आणि त्याच्यावर खास लोणकडे तूप. मग काय, तो म्हणला आईपेक्षा भारी आहे, खूप चांगली आहे म्हणे, खा ना मग, घे. पुन्हा घेतोय, यथेच्छ ताप मारला. तो म्हणला आता नको, बास झालं. हा म्हणे मग उठायचं. उठला. हात धुतल्यानंतर तो म्हणला महाराज आहे मी तिथे आपल्या ओवरीत, आपली संध्याकाळची वेळ काय, 8ची ना. हो. मग हाक मारणार. हो. मग काय काळजी नाही म्हणतो. सकाळी दुपारी 11, संध्याकाळी 8, रोजचं चाललंय, बाकी कशात सहभागी नाही. पडून राहिला नाथ महाराजांच्या जवळ, काही केलं नाही. एके दिवशी नाथ महाराजांनी प्रवचनात जाहीर केलं की फाल्गुन वद्य षष्ठी जवळ आलेली, आम्ही जलसमाधी घेणार. षष्ठीचा आणि आमचा घनिष्ठ संबंध आहे. आमचा जन्म षष्ठीला, जनार्दन स्वामींची भेट षष्ठीला, दत्तात्रयांचं दर्शन षष्ठीला आणि आम्ही समाधी घेणार षष्ठीला, जलसमाधी. लोक म्हणाले महाराज ते रामायण राहिलं ते. नाथ महाराज म्हणले राहिलं ते राहिलं. राम प्रभूला मी हे सांगितलं होतं की फाल्गुन वद्य षष्ठी. श्रोते म्हणाले तुमचा काय करार झाला आम्हाला माहीत नाही, पण तुम्ही रामायण सांगणार म्हणून आम्ही आलो, आम्हाला पूर्ण रामायण ऐकवा. नाथ महाराज म्हटले रामायण ऐकायचं एवढाच ना मुद्दा. हो. मग मी तुम्हाला वक्ता देतो. म्हणे कोण, गावबा. लोक म्हणू लागले जो कधीच रामायणाला नाही, कधी पुस्तक उघडलं नाही, कधी अभ्यास नाही, पोळ्या खाण्याकरता राहिलेला तो काय रामायण सांगणार आहे. नाथ महाराज म्हणतात का सांगणार नाही. नाही म्हणे मग तुमच्या समोर प्रात्यक्षिक होऊ द्या. म्हणे आजच करा तयारी. तयारी केलेली आहे. 4 वाजता आणि नाथ महाराजांनी हाक मारली, गावबा. गावा ताडकन उठला ना, आला आणि म्हणला महाराज आज मधीच कशी काय पोळी. आपला टाइम 8चा आहे ना संध्याकाळचा, आज 4लाच कशी काय पोळी. नाथ महाराज म्हणतात आता पोळी नाही, आता पोथी. म्हणजे तू रामायण सांग. तो म्हणला मी सांगतो तू रामायण सांग. नाथ महाराजांची आज्ञा. व्यासपीठ तयार केलं आणि गावबा नाथ महाराजांचं दर्शन घेऊन व्यासपीठावर बसला आणि युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापासून पुढचं सर्व भावार्थ रामायण हे गावबाने सांगितलेलं आहे. पण नाथ महाराजांच्या रामायणात आणि गावबाच्या रामायणात फरक नाही. काय केलं गावबानी. पोळ्या खाण्याकरता राहिला, काही अभ्यास नाही, चिंतन नाही. पण नाथ महाराजांनी त्याला आपल्या योग्यतेनं आणलं. लक्षात घ्या, आपल्या ठिकाणी काही योग्यता नसली हरकत नाही, पण योग्य सत्पुरुषाच्या सान्निध्यात जर आपण आलो तर ते सत्पुरुष आपल्या योग्यतेने अयोग्यालाही योग्य करतात. ही संतांची स्वतंत्र आत्मशक्ती आहे, स्वतंत्र आत्मबल आहे. अयोग्यालाही योग्य करणं. आपण सारिखे करीत काळ नाही, काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी. आपण सारिखे करीत काळ नाही, काळ वेळ
सारखे करती तात्काळ नाथ महाराजांनी त्याला आपल्या योग्यतेला आणलं. कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुले पदी बैसविले. सत्पुरुष आपल्या योग्यतेने अयोग्यालाही योग्य करतात. म्हणून संतांच्या जवळ या तर खरं, काही करू नका, पडून राहा नुसता, समागम उपयोगाला येणार. आता आणखी पुढची भाषा वापरून मी सांगतो. तुम्ही वाईट भावनेने जरी संतांजवळ आलात तरी तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. वाईट भावनेने जरी आला, कोणत्याही भावनेने संतांच्या समागमात या. संत समागम एखादी परी, कुठल्याही प्रकाराने संगतीत आला की ती संगतीत तुम्हाला साफल्यच देणार. कोणत्याही भावनेने या. सांगू, तो एक मुस्लिम त्याने दवंडी अशी ऐकली की जो कोणी नाथ महाराजांना राग आणून दाखविल त्याला 200 रुपये इनाम. 400 वर्षापूर्वीचे 200 रुपये. तो म्हणू लागला, कोणत्याच धंद्यात आपल्याला यश आलं नाही, हा धंदा बरा आहे. नाथ महाराजांना राग आणायला काय अडचण आहे. ब्राह्मणाला राग येण्याकरता त्यांना सोवळ्यात ते असतात, ओवळं केलं की राग आला. तेव्हा ते स्नानाला गंगेवर जातात. गंगेवरून येत असताना आपण त्यांच्या अंगावर पान खाऊन थुंकू. ओवळे होतील की ते चिडणार, राग येणार की 200 रुपये झाले. म्हणून पान घेऊन, काच, चुना, सुपारी सर्व घेऊन तो त्या घाटावर थांबला. नाथ महाराज स्नान करून येत होते. म्हणे बरोबर वेळेत आलो आपण म्हणे. त्याने पानाचा भोकणा तयार केला, तोंडात गुळणा तयार केला. नाथ महाराज आल्याबरोबर लगेच भडभडा नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. नाथ महाराजांनी पाहिलं, अरे अरे आता विजय पांडुरंगाच्या पूजेला हे पाणी कसं चालणार. चला म्हणे परत गंगेवर स्नान करून येऊ. स्नान करून पुन्हा आले, पुन्हा थुंकला. स्नान करून आले, पुन्हा थुंकला. किती वेळ झालं? 108 वेळा नाथ महाराजांच्या अंगावर पान खाऊन तो थुंकला. पण नाथ महाराजांना राग नाही. शेवटी हाच म्हणू लागला की इतका वेळ आपण पान खाऊन थुंकलो तरी यांना राग येत नाही. आपण एका सत्पुरुषाचा छळ केला. पैसे मिळवण्याकरता तुला हीच जागा आहे का? दुसरा काय व्यवसाय नाही का? एका सत्पुरुषाचा छळ केला, तुला किती अधोगतीला जायचंय. अनेक नरक यातना तुला सहन कराव्या लागतील. डोळे उघड, विचार कर, तू काय केलेला आहेस. पश्चाताप झाला त्याला कृतकर्माचा. आणि तो थांबला. तो पुन्हा थुंकण्याकरता नाही, क्षमा मागण्याकरता. नाथ महाराज आल्यावर चरणाला धरलं, पकडलं, मला क्षमा करा. नाथ महाराज म्हणतात तुझा अपराधच नाही तर क्षमेचा प्रश्न येतो कुठे. नाही म्हणे, तुमच्या अंगावर पान खाऊन थुंकणारा नराधम आहे. तेव्हा तुम्ही मला क्षमा करा. नाथ महाराज म्हणतात अपराधच नाही, क्षमा ही अपराधाच्या नंतर असते. नाही म्हणे, तुमच्या अंगावर पान खाऊन थुंकणारा नराधम आहे. नाथ महाराज म्हणतात तो तुझा अपराध नाही, ते तुझे माझ्यावर उपकार आहेत की तुझ्यामुळे माझी गंगेची 108 वेळेला स्नानं घडली आहेत. तुझे उपकार आहे. बऱ्याच वेळेला वारीला येऊनही चुकलेली स्नानं तुझ्यामुळे भरून निघाले. तुझे माझ्यावर उपकार आहेत. तो म्हणतो नाही, अपराध आहे मी, मला क्षमा करा. नाथ महाराजांनी त्याला प्रसाद दिला आणि मुक्त केलं. येऊन यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोन मुक्त केला. प्रसाद देवान मुक्त केला. अंगावरी थुंकला, प्रसाद देवोन मुक्त केला. प्रसाद देवोन
अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. मला सांगा, शास्त्रामध्ये विचारसागरामध्ये असं कुठं आहे का पान खाऊन संतांच्या अंगावर थुंका म्हणजे मुक्ती मिळेल? संतांची स्वतंत्र शक्ती आहे अपराध्यालाही अनधिकार्यालाही योग्यता आणून देण्याची. नाथ महाराजांनी त्याला मुक्त केलं. आता एक टोकाचं उदाहरण तुम्हाला देतो. मला सांगा, वाल्हा कोळी नारदाला काही सत्कार करायला आला होता का? हाराचं ताट घेऊन शाल श्रीफळ घेऊन नारदाचा सत्कार करायला आला होता वाल्हा कोळी? नाही, कुऱ्हाड घेऊन मारायला आलेला होता, हत्या करायला आलेला होता, लुटायला आलेला होता. निकाल! नारदाने गळ्यातला तंबोरा काढला आणि दिला आणि घे कर भजन. वाल्या म्हणतो हे नाही रोकड कॅश. नारद म्हणा अरे हेच रोकड धने रामनामाचं लुट, तुला किती लुटायचं असेल. अनेकांनी लुटलंय पण संपलं नाही. लुट, तुला किती लुटायचं. तो म्हणतो मी काही कीर्तनाचं निमंत्रण दिलं नाही, मला रोकड कॅश हवे, काढ आणि रस्ता धर. नारद म्हटलं मी रस्ताच धरणार आहे, पण तुला रस्त्याला लावल्यानंतर तू चुकीच्या रस्त्याने चाललेला आहे. अरे लुटमार करणं हा योग्य रस्ता नाही, कोणाची हत्या करणं हा योग्य रस्ता नाही, अधोगतीचा रस्ता आहे, नरकाचा रस्ता आहे. वाल्या डोळे उघड विचार कर, तुला कुठे जायचं? किती पाप केलेलं आहे, किती हत्या केलेल्या आहे. तुला काय वाटलंय केलेलं पाप संपलं नाही, भोगावं लागेल, अनेक नरक यातना सरा करायला लागते. तो म्हटला नाही, मी एकटाच नाही, घरात भरपूर माणसं सगळे सहभागी होतील. नारद म्हणला आले ते श्रीखंड बासुंदी गुलाबजामुन खायलाही सहभागी होतील, पापात कोणी सहभागी होणार नाही. आपल्याला माहिती आहे, जास्त सांगून वेळ घ्यायचा नाही, आपला वेळ संपत आलेला आहे. तर त्या वेळेला विचारून ये, वाल्या विचारायला गेला. सगळ्यांनी नकारात्मक उत्तर दिलं, तू पाप केलं तुलाच भोगावं लागेल, आम्ही फक्त फलाचे भागीदार. पापम तवैव तत्सर्वम वयंतु फलभागिनः. अध्यात्म रामायणात म्हटले तत्सर्वम पापम तवयेव, ते सर्व पाप तुझंच आहे, आम्ही फक्त फलाचे भागीदार आहोत. त्यावेळेला वाल्याचे डोळे उघडले. जर सर्व पाप मलाच भोगावं लागणार नाही तर यांच्याकरता मी सगळं केलं, मला भोगावं लागणार आहे तर किती नरक यातना मला सहन करावं लागतील. तर आता याला काय मार्ग? म्हणे त्यांनाच विचारू. आला, झाडाला बांधलेलं होतं नारदाला, त्याने सोडलं आणि मला मार्ग सांगा. नारदाने सांगितलं रामनाम चिंतन कर, तुझं पाप राहणार नाही. त्याला राम म्हणता येईना, मरा म्हणत होता. नारद म्हणता अरे मरा म्हण चालेल, मरेती जप सर्वदा. आनंद रामायणात म्हटलंय मरा इति सर्वदा जप. मरा येते ना तुझ्या तोंडात, मरा मरा म्हणा असं म्हणत राहा, त्याचं पुढे राम होऊन जाईल. मराचं उलट काय होतं? म राम 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 राम. मरा मरा म्हणत राहा, राम होऊन जाईल. वाल्याचं सगळं पाप गेलं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, जगातला आद्य कवी झाला. आणि त्याने रामायणाला दिसलं तसं रामाला वागावं लागलं. इतका निर्दोष म्हणला. काय केलं वाल्याने? मारण्याकरता धावला होता, पण नारदाने त्याचाही उद्धार केला. म्हणून कोणत्याही भावनेने संतांजवळ आलात, नाही परमार्थाची साधना तुम्ही केली, कोणत्याही वाईट भावनेने जरी आला तर संत तुमची वाईट भावना बदलून तुमच्या ठिकाणी सद्विचार सदाचार देऊन तुम्हाला योग्यतेला आणून तुमचा उद्धार करतील. म्हणून संतांजवळ पडून राहा, कुठं जाऊ नका, त्यांच्यापासून बाजूला जाऊ नका, पडून या राही. उगाच संतांची पायी, संतांची पायी उगाच पडून येणार आहेत. पण महाराज असं किती दिवस पडून राहायचं? त्यांना कधीतरी म्हटलं पाहिजे ना, 4 वर्ष झाली आम्ही तुमच्याकडे. त्यांना काही विचारलं पाहिजे ना, सांगितलं पाहिजे ना. तुकोबरा म्हणतात त्यांना काही विचारण्याची गरज नाही की सांगण्याची गरज नाही. मग काय करायचं? नलगे पूसने सांगावे, नलगे पूसने
चरणात तुकोबराय सांगतात, नलगे पुसणे सांगावे, पुसणे नलगे सांगावे नलगे. त्यांना काय विचारण्याची गरज नाही, काय सांगण्याची गरज नाही, का ते सर्वज्ञ आहेत. भगवान जसं सर्वज्ञ आहे तसे संतही सर्वज्ञ आहेत. ते सर्व जाणू शकतात. त्यांना सांगण्याची गरज नाही की विचारण्याची गरज नाही. मग काय करायचं आम्ही? तुम्ही एक करायचं, तुमचं काम करायचं. तुमचं काय काम? चित्त शुद्ध करी भावे. संतांच्या ठिकाणी भाव ठेवा आणि आपलं चित्त शुद्ध करा की बस तुमचं काम झालं. मग संत काय करतील? ते त्यांचं काम करतील. काय त्यांचं काम? ते तुमचा उद्धार करतील. कसा उद्धार करतील? तर ती उद्धाराची प्रक्रिया तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. सहजते स्थिती, सहजते स्थिती, सहजते स्थिती, सहजते स्थिती, सहजते स्थिती, सहजते कसा करतील? ती प्रक्रिया 3ऱ्या चरणात तुकोबराय सांगतात. सहजते स्फीती, उपदेश पर युक्ती. स्फीती ते सहज. स्फीती म्हणजे उत्कृष्ट योग्यता. तुमच्या ठिकाणी उत्कृष्ट योग्यता आली तर संत तुमचा सहज उद्धार करतील. सहज बोलणे इथं उपदेश. तुका म्हणे कानी ऐकेली मात, तोच झाला घात जीवपणा. ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे, काना वचनाची भेटी. संत सहज तुमचा उद्धार करतील. आणि नाही उत्कृष्ट योग्यता आली तर उपदेश परयुक्ती. जेणेकरून उपदेश होईल अशा युक्ती प्रयुक्तीचा ते वापर करतील. पण तुम्हाला घडवणार, तुम्हाला वाया जाऊ देणार नाही. उत्कृष्ट योग्यता नसेल तर करुणी सायास शिकविती. सायास करून तुम्हाला ते संत शिकवणार. पहिलं तुम्हाला सांगणार प्यायची बंद कर, भलतं खायचं बंद कर. अरे दुर्व्यसन दुर्वर्तन ही अधोगतीला नेणारी आहेत. हे सोडून दे. निषिद्धाचा पहिला त्याग करायला लावतील. निषिद्धाचा त्याग झाला की तुम्हाला विहितात आणतील. आणि विहितात आणल्यानंतर विहित कर्म करत तुमच्या मलदोषाची का निवृत्ती झाली निष्काम कर्माच्या गणे. का तुमचा विक्षेप जाण्याकरता ते उपासनेत आणतील. विक्षेप दोष उपासनेने गेल्यानंतर राहिलेलं स्वस्वरूपाचं आवरण घालवण्याकरता ते तुम्हाला तत्वमसी महावाक्याचा बोध देतील. तुम्हाला साक्षात्कार करून देतील. मग तुम्ही अहम ब्रह्मास्मी वृत्तीवर याल, परमात्मा स्वरूपाला प्राप्त व्हाल. टप्प्याटप्प्याने एक एक साधना पुढची संत तुमच्याकडून करून घेतील आणि त्या योग्यतेने तुमची उत्क्रांती होत तुम्ही तिथपर्यंत जाऊन पोहोचाल. म्हणून उपदेश परयुक्ती, जेणेकरून उपदेश होईल अशा युक्ती प्रयुक्तीचा ते वापर करतील आणि तुम्हाला घडवतील, योग्यता आणतील, तुमचा उद्धार करतील. म्हणून तुम्ही विचार करण्याची काही गरज नाही, का काही सांगण्याची गरज नाही. फक्त संतांच्या ठिकाणी भाव ठेवून राहा की काम तुमचं झालं. म्हणजे तो भाव काय करील तर भावाची ताकद काय आहे
ते भावाची क्रांती तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या तुका चरणाचा म्हणे भाव तुका म्हणे भाव तुका म्हणे भाव तुका म्हणे भाव तुम्ही संतांच्या ठिकाणी नुसता भाव ठेवून जरी राहिला तरी तो भाव असा शक्तिशाली आहे की देवाला पकडून तो तुमच्या जवळ आणेल. कारण देव कुठल्याच बळाने आकळला जात नाही, फक्त आकळला जातो तो भाव बळाने. भाव बळे आकळे ए रवी ना कळे. भाव बळानेच तो आकळला जातो आणि तो संतांवरचा भाव जर असेल तर तो अधिक शक्तिशाली आहे. देवावरच्या भावापेक्षा संतांवर भाव जर असेल तर तो संतांवरचा भाव अधिक शक्तिशाली की सहज देवाला पकडून तुमच्या जवळ आणेल. संता पायी ठेविता भाव आपे आप भेटे देव. संत चरणी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. संतांच्या चरणी नुसता भाव ठेवून जरी राहिला तुम्ही काही नाही. शंकर महाराजांच्या मठात नुसतं यायचं, शंकर महाराजांचं दर्शन घ्यायचं. भाव ठेवून जरी नुसता राहिला तरी तो भाव असा शक्तिशाली की भाव देवाला पकडून तुमच्या जवळ राहील. तुका म्हणे भाव जवळी धरुनी आणि देव. भाव देव धरुनी जवळी आणि भाव देवाला पकडून तुमच्या जवळ आणील असा संतांविषयीचा भाव शक्तिशाली आहे. म्हणून संत हे तुमच्या जीवनात
कल्याण घडवणारे आहे. तुमचं अनिष्ट जाऊन इष्ट प्राप्ती होणार आहे. भगवंताचं दर्शन तुम्हाला घडणार आहे, प्राप्ती होणार आहे. भगवंताच्या दर्शनात भाग गेला सीण गेला अवघा झाला आनंद. भाग शीण जाईल अवघा आनंद प्राप्त होईल. म्हणून संतांच्या सान्निध्यात यात खरं असा तुकोबारायांचा आग्रह आहे. काही नाही केलं तरी चालेल, पडोन या राही उगाच संतांची पायी. म्हणून तुकोबारांनी आपले साधक दशेतले हेच उद्गार देवापुढे काढलेत. अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती. मगमी कमळापती तुझबा नानी कांटाळा. पडोन राहीन तये ठाई उगाच संतांची पायी. संतांचे पायी उगाच जरी पडून राहिलं तरी आपल्या ठिकाणी योग्यता नसली, संत हे योग्यतेचे धनी मालक आहे. ते आपल्या योग्यतेने अयोग्यालाही योग्य करणारे आहेत. म्हणून महाराजांची ती स्वतंत्र शक्ती आहे, महाराजांची ती क्षमता आहे. आपण फक्त महाराजांच्या जवळ यायचं, दर्शन करायचं, सान्निध्यात राहायचं. त्यांची प्रभावी शक्ती आपल्या जीवनात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. निश्चित आपल्या जीवनात कल्याण घडवेल, परिवर्तन घडवेल आणि त्या योग्यतेला पोहोचवतील. म्हणून आज परमपूज्य परम श्रद्धेय शंकर महाराजांचा समाधी सोहळ्याचा जो उत्सव संपन्न होतो आहे, या उत्सवात आपण शुद्ध भाव ठेवून या तर खरं. नुसता भाव ठेवून आपण राहिलो, महाराज निश्चित आपल्याला योग्य बनवतील. त्यांची श्रद्धा ही निश्चित देवाला पकडून आपल्याजवळ आणेल अशी ताकद क्षमता त्यांच्या संकल्पात आहे, त्यांच्या शब्दात आहे. म्हणून आपण सर्वजण असे अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्कीच तारणार, नक्की तारणार. कशावरून? अहो त्या अभंगाने दगडांना तारलंय, आपल्याला का नाही तारणार? तुकोबारायांच्या अभंगाने दगडांना तारलं की नाही? रामेश्वर भट्टाने दगड बांधून हे अभंग बुडवायला लावले इंद्रायणीच्या डोहात. दगड बांधून बुडवले, पण तुकोबारायांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं, अन्नपाणी वर्ज्य करून. तर 14व्या दिवशी भगवान बालवेशात प्रगट झाले, दर्शन दिलं आणि बुडवलेले अभंग दगडाला घेऊन वर आले. 18 दिवस पाण्यात होते, एक थेंब लागला नाही राहील. आणि कोरडेच्या कोरडे तिथून पुढे आपल्याला मिळाले. आता तुकोबारायांची गाथा आपल्या वाट्याला आली, ही केव्हा आली? तिथे तरल्यानंतर आली. ती जर बुडाली असते तर आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर मामा हे नेहमी म्हणत असत, ते अभंग तिथे तरले म्हणून आपण तरलो. ते जर बुडाले असते तर आपणही बुडालोच असतो. म्हणून ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं. म्हणून गाथा मंदिराची योजना तिथे देहूला राबवण्यात आली. त्याच इंद्रायणीच्या डोहाच्या कडेला पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावला गेलेला आहे. त्या अभंगांचं मंदिर तिथे करण्यात आलेलं आहे. जसं काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे, तसं आपल्या महाराष्ट्रात देऊला गाथा मंदिर आहे. वारकरी संप्रदायाचं ते एक आगळं वेगळं स्थान, असं उच्च प्रतीचं स्थान. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर करून लावला गेला. एक अभंगाचं दर्शन जरी झालं तरी आपल्या जीवनात परिवर्तन घडतं. रामेश्वर भट्टाला एक अभंग लिहून पाठवला तुकोबारायांनी. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रैन खाती सरपतया. तो एक अभंग वाचून पाहिला, रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह शांत झाला. मग सर्व अभंगाचं दर्शन जर घडलं तर काय होणार नाही. म्हणून सर्वच्या सर्व अभंगाचं सर्वांना दर्शन घडण्याकरताच गाथा मंदिराची योजना राबवण्यात आली. जवळजवळ 30-35 कोटीची कामं तिथे झालेली आहेत. तिथे अन्नदानाची योजना आहे. दर्शनाला आलेल्या भाविकांना रोज जेवण दिलं जातं. दुपारी 500-700 लोक रोज जेवतात. अशी अन्नदानाची योजना आहे.
आरोग्यदानाची योजना आहे. दर बुधवारी तिथं आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे शारीरिक चिकित्सा केली जाते आणि मोफत औषधोपचार केला जातो आयुर्वेदिक पद्धतीने. तसंच तिथे ज्ञानदानही आहे. अभंग दगडावर कोरून लावले ते जगाच्या हृदयावर आपल्याला कोरायचे आणि जगाच्या हृदयावर कोरण्याकरता जगाच्या भाषेत गेलं पाहिजे. म्हणून संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी चारही भाषेत तिथे मुलांना शिक्षण दिलं जाते. चारही भाषेत शिक्षण सर्वत्र जगभर चालणारी इंग्रजी भाषा आहे, संस्कृत भाषा आहे. म्हणून मुलांना त्याप्रमाणे शिक्षण दिलं जातं आहे. त्यांचं प्रतिभा प्रदर्शन होत आहे. 7 वर्षात त्याला शिक्षण दिलं जाते. संस्कृत माध्यमातून आध्यात्मिक पद्धतीचं वेदांत प्रस्थानत्रयीचं शिक्षण दिलं जाते. काशीला जे संपूर्णानंद विश्वविद्यालय आहे त्या विश्वविद्यालयाचाच अभ्यासक्रम आपण इथे घेतलेला आहे आणि त्यांना शिक्षण देतो. 5 वर्षात तो मुलगा शास्त्री होणार, 7 वर्षात तो आचार्य होणार. 5 वर्षात शास्त्री झाला म्हणजे तुमच्या भाषेत तो BA झाला आणि 7 वर्षात आचार्य झाला म्हणजे तो MA झाला. शासकीय प्रमाणपत्र त्याला प्राप्त होणार. म्हणून तो जगात कुठे जाऊ शकणार आणि आध्यात्मिक विचार, संतांचे विचार तुमच्या आमच्या जीवनात लक्षात आणून देणार अशी ही शिक्षणाची योजना तिथे सुरू आहे. सध्या 125 विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत. पहिली बॅच आता गेल्या वर्षी बाहेर पडली आचार्य होऊन. तिथे कोणी म्हणेल मग किती वर्षे, 7 वर्ष शिक्षण आहे, 5 वर्ष सक्तीचे आहेत, आग्रहाची, 2 वर्ष ऐच्छिक आहेत पुढे. तर तिथे राहण्याची सोय आहे, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय. कोणी म्हणेल मग फी तर भरपूर असेल, नर्सरीपासून किती शिक्षणाचा खर्च येतो आहे मला माहीत आहे. इथं उच्च शिक्षण खर्च तर खूप येत असेल, फी खूप असेल. लक्षात घ्या, 1 नया पैसा नाही, 1 नया पैसा नाही. राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत. मुलांनी फक्त एक करायचा, अभ्यास करायचा आणि त्याच्या बाकीच्या गरजा आपण भागवायच्या आणि त्याला या योग्यतेला आणायचं. त्याला हे संतांचे विचार रुजवायचे आणि त्यांनी समाजापर्यंत पोचून समाजाला परमार्थगामी बनवावं, आचारनिष्ठ बनवावं. हाच उद्देश आहे. 1 नया पैसा घेतला जात नाही असं शिक्षण तिथे सुरू आहे. भगवान या प्रकारे आपल्या सर्वांना चेतना देव, प्रेरणा देव की असे विचार संतांचे आपल्या जीवनात रुजले जावेत. या विचाराचे आपण पायीक बनून सर्वजण आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना परमपूज्य परमश्रद्धे शंकर महाराजांच्या चरणी ही वाक्पुष्प समर्पित करून महाराजांनी आपल्याला सर्वांना चेतना द्यावी, प्रेरणा द्यावी आणि आपण या विचाराचे पायीक बनून आनंदाचे सम्राट होत. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगांना मामासाहेब दांडेकर तुकोपनिषद म्हणत असत. हा 5वा वेद आहे, हे उपनिषद आहे तुकोपनिषद. त्याचा आपल्या जीवनात निश्चित परिणाम होऊन आपल्याला ती स्वरूपस्थिती प्राप्त करून देणारे असे अभंग आहेत. जगद्गुरु तुकोबाराय महाराज, शंकर महाराज आपल्याला ही प्रेरणा देतील, चेतना देतील आणि सर्व या विचाराचे पायीक बनतील आणि सर्व आनंदमग्न होतील. भगवान ही सर्व शक्ती देव हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी प्रबोधन केलं त्यांचा थोडा वेळ आपण भजन करू आणि सेवेला विराम देऊ. तुकाराम 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 तुकाराम
विचारला अधिकार म्या करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. चालू असणाऱ्या सद्गुरू शंकर महाराजांच्या 77व्या समाधी सोहळ्यातील हे तिसऱ्या दिवसाचे कीर्तन पुष्प गुरुवारी हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज घुले यांनी आपल्या कार्याचा संपूर्ण ओहोपोह मांडलेलाच आहे. महाराजांकडून अनेक विद्यार्थी तयार होतात. अनेकांचं श्रद्धास्थान असणारं बाबांनी वेळात वेळ काढून आम्हाला जे ज्ञानामृत पाजलं त्याबद्दल सद्गुरू शंकर महाराज ट्रस्ट यांच्या वतीनं मंदिराचे अध्यक्ष श्री कोकाटे सर आणि वाईकर हे दोघे विश्वस्त अशा प्रकारचं श्रीफळ अर्पण करतात. सिद्धांतावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अंगी स्वामी समर्थ महाराज की जय. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू शंकर बाबा महाराज की जय. तसंच ज्यांनी मृदुंगाची सेवा केली ते आमचे प्रेमाचं स्थान असणारं हरिभक्तीपरायण नंदकुमार महाराज भांडवलकर यांनी आपलं श्रीफळ स्वीकारायचं आहे. हरिभक्तीपरायण गायनाचार्य लक्ष्मण महाराज रिठे यांनी आपलं श्रीफळ स्वीकारायचं आहे. दुसरे त्यांच्यावर साथीदार आलेले हरिभक्तीपरायण भागवत महाराज यांनी आपलं श्रीफळ स्वीकारायचं आहे. हरिभक्तीपरायण श्री गणेशजी पापळ यांनी आपलं श्रीफळ स्वीकारायचं आहे. हरिभक्तीपरायण विजयजी भुजबळ श्रीफळ स्वीकारायचं आहे. हरिभक्तीपरायण प्रकाशजी भिलारे यांनी आपलं श्रीफळ स्वीकारायचं आहे. आपले विनेकरी हरिभक्तीपरायण सुप्रीत महाराज विव्वे यांनी आपलं श्रीफळ स्वीकारायचं आहे. थांबा 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 आमचा तरुण असा असणारा वारकरी हरिभक्तीपरायण अथर्वजी सूर्यवंशी आपल्या स्वतःचं एक फेसबुक पेज वारकऱ्यांसाठी अर्पण केलेलं त्याचे फॉलोअर्स 15,000 आहेत. असे असणारे अथर्वजी सूर्यवंशी यांनी सुप्रीतजी विव्वे प्रकाशजी विलारे या पुढं अथर्वजी सूर्यवंशी ज्यांनी हा संपूर्ण योग घडवून आणला ते आपले गोरक्षनाथ महाराज यांनी आपले हरिभक्तीपरायण सुतार गुरुजी प्रकाशजी जोळ प्रकाशजी शेजवळ सुतार सर विश्वनाथ पवार आपलं पवार विश्वनाथजी पवार आलेल्या सर्व टाळकरांनी आपापलं श्रीफळ स्वीकारायचं आहे. कारण की वेळेअभावी प्रत्येकाचं नाव घेणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. परत आपल्याला वेळ होईल बाबांना पुढे जाऊन एक कीर्तन आहे. काकडे शिंदे पवार कदम मोरे